नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या व्हॉल्यूम टार्गो या कीटकनाशकाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याचं वापरण्याचं प्रमाण असेल, ते कोणकोणत्या किडींना कंट्रोल करते, त्याबरोबरच त्याचे वापरण्याचे फायदे किंवा आपल्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला त्याचा वापर हा केला पाहिजे, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। व्हॉल्यूम टार्गो की ज्याच्यामध्ये आपल्याला दोन केमिकल घटकांचं किंवा दोन रसायनांचं आपल्याला कॉम्बिनेशन हे याच्यामध्ये पाहायला मिळतं, की ज्यामुळे आपल्याला अळीवर्गीय कीटक, थ्रिप्स, त्याचबरोबर लाल कोळी किंवा सकिंग पेस्ट याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल किंवा नियंत्रण हे मिळालेलं पाहायला मिळतं। तर ते कोणकोणत्या किडींना हे कंट्रोल करतं किंवा त्याचं वापरण्याचं प्रमाण काय, याविषयी आपण चर्चा करूया। याच्यामध्ये आपल्याला क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल हा आपल्याला 4.3% व आबॅमेक्टिन हा आपल्याला 1.7% SC फॉर्म्युलेशन म्हणजेच सस्पेन्शन कन्सन्ट्रेटेड या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला याच्यामध्ये आढळून येतं। आता क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल हा आपल्याला कोरॅझन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळतं, की जे आपल्याला ग्रुप 28 मधील कीटकनाशक पाहायला मिळतं। कोरॅझन किंवा क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल हे आपल्याला कॉन्टॅक्ट त्याचबरोबर सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजे जर फवारणी केली त्याच्यानंतर जरी किडीने येऊन रस शोषला किंवा खाल्लं, पान खाल्लं किंवा फळ खाल्लं, तरी त्यावर कंट्रोल मिळवतं किंवा त्याला मारून टाकतं। त्याबरोबरच जरी रस शोषला तरी त्याच्यावर कंट्रोल मिळवून देतं। त्याबरोबर आपल्याला आबामेक्टिन हे आपल्याला एक सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड पाहायला मिळतं, की जे आपल्याला प्रामुख्याने क्रिस्टल कंपनीच्या आबॅसिन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळतं, की जे आपल्याला नाग अळी, लाल कोळी व थ्रिप्स या रोग किडींवर चांगल्या प्रकारे कंट्रोल किंवा नियंत्रण हे मिळवून दिलेलं पाहायला मिळतं। तर याच्यामध्ये आपल्याला या दोन केमिकल घटकांचं कॉम्बिनेशन हे पाहायला मिळतं, की ज्यामुळे भाजीपाला पिकामध्ये आपल्याला जी प्रामुख्याने समस्या जाणवते, की ज्याच्यामध्ये फळ पोखरणारी अळी, नाग अळी, थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल किंवा वांग्यासारख्या पिकामध्ये शूट बोरर, फूट बोरर म्हणजेच जी फळे खाणारे किंवा शेंडा पोखरणारी अळी, हिच्यावर आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट हा आपल्याला व्हॉल्यूम टार्गोमुळे मिळालेला पाहायला मिळतो। तर याचं वापरण्याचं कोणत्या स्टेजला आपण वापर करावा, किंवा वापरण्याचं प्रमाण काय, याच्याविषयी आपण आता चर्चा करूया। वापरण्याचं प्रमाण हे आपल्याला एकरी 200 ml याचा वापर करायचा आहे, म्हणजेच प्रति लिटर पाण्यासाठी आपण 1 ml याचा फवारणीसाठी वापर हा करू शकतो। त्याबरोबरच ज्यावेळी आपल्या पिकामध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह किंवा क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेमध्ये याचा वापर हा करू शकतो। एका फवारणीमध्ये आपल्याला प्रामुख्याने अळीवर्गीय कीटक, त्याबरोबरच रसशोषक किडीमध्ये थ्रिप्स असेल किंवा लाल कोळी असेल, याच्यावर आपल्याला चांगलं कंट्रोल मिळवून दिलेलं पाहायला मिळतं। याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेमिनार ॲक्शन पाहायला मिळते, की ज्यामुळे आपल्याला जो रेड माईट आहे किंवा लाल कोळी हा पाण्याच्या खालच्या साईडला आपल्याला पाहायला मिळतो, की ज्यावेळी आपण स्प्रे करतो त्याच्यापर्यंत जर औषध पोचलं नाही तर आपल्याला पाहिजे तसा कंट्रोल किंवा नियंत्रण हे न मिळालेलं पाहायला मिळतं। त्यामुळेच जर ट्रान्सलेमिनार ॲक्शन असेल तर पानावर पूर्णपणे पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं, की ज्यामुळे आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट हा मिळालेला पाहायला मिळतो। याचा रेन फास्टनेस हा 2 तास आहे, म्हणजे जर आपण फवारणी केली त्याच्यानंतर जरी 2 तासानंतर जरी पाऊस आला तरी आपल्याला रिझल्टमध्ये आहे तसा रिझल्ट हा पाहायला मिळतो। त्याबरोबरच आपण जे भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल किंवा वेलवर्गीय पिकामध्ये काकडी असेल, दोडका असेल किंवा वांग्यासारखं पीक असेल, मिरचीसारखं पीक असेल, याच्यामध्ये आपल्याला जी प्रामुख्याने समस्या जाणवते, की अळीवर्गीय कीटक किंवा रसशोषक किडी, याच्यावर आपल्याला अतिशय सुंदर असं नियंत्रण किंवा चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे आपल्याला व्हॉल्यूम टार्गोमुळे मिळालेलं पाहायला मिळतं। मार्केटमध्ये याचं पॅकिंग हे आपल्याला 100 ml, 250 ml, 500 ml व 1 लिटरमध्ये अवेलेबल आहे। 100 ml हे आपल्याला सरासरी मार्केटमध्ये हे आपल्याला 1000 रुपयेपर्यंत हे मिळून जातं। तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद।